मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमणवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। आत्मानुशासन गुणभद्र आचार्य विरचित ग्रंथ आपण बघतो आहे आणि कालपर्यंतच्या श्लोकात आपण बघितलं की जो जो व्यक्ती किंवा प्राणी या जगामध्ये आलेला आहे तो प्रतिक्षण मृत्यूकडे वाटचाल करतोय। प्रत्येक जण हा जन्मापासून मृत्यूच्या क्यू मध्ये उभा आहे। एक एक क्षण त्याचा जीवनात निषेक उदयाला येतो आणि निर्जरित होतो आणि त्या समयाने त्याची आयु कमी होते। आवीची मरण प्रति समय आमचं सुरू आहे। आम्ही तद्भव मोक्ष तद्भव फक्त याला मृत्यू म्हणतो। तद्भव आयु समाप्त होते त्याला मृत्यू म्हणतो, पण मृत्यू काही एका दिवसात घडणारी घटना नाही। जन्मापासून लागलेली ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा अंत शेवटच्या समयात आयुच्या शेवटच्या निषेकासोबत येतो। हे सत्य आहे आणि हे सत्य आम्हाला कधी ना कधी समजावं लागणार आहे, तशा प्रकारचं मानावं लागणार आहे। औदारिक शरीर आमचं, औदारिक शरीरामध्ये प्रति समय औदारिक असेल किंवा वैक्रियक असेल कोणतंही शरीर असेल तरी श्वासोश्वास सुरूच आहे, पण श्वास आणि उश्वासाच्या प्रक्रियेला आचार्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलं की प्रति समय श्वास आणि निश्वासाच्या माध्यमातून हा जीव जणू काही मृत्यूचा अभ्यास करत आहे। श्वास या देहापासून कसा सुटतो हे तो अभ्यास करत आहे आणि शेवटी अंतिम श्वासाच्या वेळेला हा देह त्या ठिकाणी सुटणार आहे। अशा प्रकारची ही याची परिस्थिती आहे। म्हणजे प्रतिक्षण आम्ही तिकडे नश्वरतेकडे चाललोय आणि आचार्य आम्हाला सजग करतात आहे, हे तुझ्या थांबवणं हातात नाही। तू याच्या माध्यमातून या अध्रुवाच्या माध्यमातून ध्रुव तत्वाची प्राप्ती करून घे। तू या अस्थिरतेच्या माध्यमातून स्थिर तत्व काय आहे ते जीवनात उपलब्ध कर आणि त्याच्या मागे लाग। हे तर अस्थिर आहे, औटघटकेचं राज्य आम्हाला मिळालं आहे आणि याचा उपयोग आम्हाला परमनंट असं मुक्ती साम्राज्य हवं आहे, ते तू मिळविण्याचा प्रयत्न कर। घटी यंत्रामध्ये ज्याप्रमाणे ते पाण्यात टाकलं असताना हळूहळू ते घटी यंत्र पाण्यामध्ये बुडतं, त्याप्रमाणे हा जीव देखील प्रतिक्षण एक एक निषेक उदयात येऊन मृत्यूमध्ये त्या ठिकाणी विसर्जित होतो, तो विराम पावतो आणि ही काया देखील त्या आयुचं अनुसरण करते। काया देखील अशा प्रकारे आयुच्या मागोमाग जाते, म्हणजे आयु जशी हळूहळू संपत आहे त्याप्रमाणे ही काया देखील हळूहळू संपते। आणि कायेला उपमा दिली आहे, खल म्हटलेलं आहे, दुष्ट म्हटलेलं आहे, कारण कितीही हिच्यावर उपकार केला तरी ही उपकाराचं परतफेड आम्हाला कृतज्ञता याच्यामध्ये करणार आहे। संस्कृत मध्ये सुभाषित आहे की पयप्पाणाम भुजंगाणाम केवलम विषवर्धनम। सापाला कितीही दूध पाजलं तरी देखील ते दूध जसं विषामध्ये परिवर्तित होतं, त्याप्रमाणे या शरीराला आम्ही कितीही दिलं तरी या शरीराची भवितव्यता ही आहे की या शरीराच्या माध्यमातून आम्हाला काय मिळणार आहे त्या ठिकाणी, तर सगळं अशा प्रकारचं विषरूप पदार्थ मिळणार आहे। मंगतरायजींनी म्हटलेलं आहे की केशर चंदन पुष्प सुगंधित वस्तू देख सारी देह परसते होय अपावन निषदिन मलझारी।
देहाचा स्पर्श झाल्याबरोबर जगातली उत्कृष्टातली उत्कृष्ट वस्तू देखील या शरीराचा संसर्ग झाल्यानंतर अपवित्रतेच्या कोटीत जातं. सुगंधित चंदन असेल, पुष्प असेल, नंतर कोणतीही वस्तू असेल, सुवर्ण जरी आम्ही अंगावर घातलं तरी देहावर सुवर्ण धारण केल्यानंतर त्या सोन्यामध्ये देखील झीज होते. किंवा वस्त्र किती सुंदर असेल तर देहाचा स्पर्श झाल्यानंतर ते मलिन होतं. अशा प्रकारे या सगळ्या देहाची भवितव्यता आहे. आणि म्हणून आचार्यांनी आम्हाला सजग केलेला आहे की तू काय कर, तू हे कर की याच्या माध्यमातून रत्नत्रयाची तू जीवनात आराधना कर. श्वास उच्छ्वासाच्या माध्यमातून देखील सांगितलं की उच्छ्वास हा खेदजन्य आहे आणि जिथं खेद आहे तिथं दुःख आहे. आम्हाला उच्छ्वासाचं दुःख जाणवत नाही कारण स्वस्थता असेल तोपर्यंत. पण ज्या वेळेला अंतिम क्षण येतो श्वास घेण्यालाही कष्ट पडतात. जरी आम्ही त्या ठिकाणी ऑक्सिजन लावला तरी देखील आम्हाला जाणवतं की त्या व्यक्तीला श्वास घेताना किती त्रास होतो आहे. आम्ही पाहू शकतो, अवलोकन करू शकतो. म्हणजे शेवटी श्वास घेणं ही देखील एक दुःखाचीच प्रक्रिया आहे, खेदजन्य आहे. आणि म्हणून याचा अभाव ज्या वेळेला होईल किंवा या श्वासांचा उपयोग ज्या वेळेला आम्ही आमच्या चैतन्य तत्वाची उपलब्धी करण्यासाठी करू त्याच वेळेला आमच्या या श्वासांची देखील सार्थकता आहे. त्यानंतर महत्वाचं आम्ही काल श्लोकाचं थोडंसं वाचन म्हणजे अर्थाचं पाहिलं होतं. श्लोकाचं पाहू. 75 नंबरचा श्लोक आहे की अनेक प्रकारच्या प्रयत्नांनी देखील या आमच्या प्राणांची रक्षा संभव नाही. प्रकृतीने देखील अशी उपाययोजना केलेली आहे की मनुष्य मात्राचं संरक्षण करता येईल अशा प्रकारे सगळीकडून त्याला संरक्षित केलेला आहे. श्लोक पहा. क्षितिजलधिभिः संख्यातीते बहिः पवने स्त्रिभिः परिवृतमतः खेणाधस्तात् खलासुरनारकान् उपरि दिविजान् मध्ये कृत्वा नरान् विधिमन्त्रिणा पतिरपि नृणां त्राता नैको ह्यलङ्घ्य तमोन्तकः. क्षिती म्हणजे पृथ्वी, द्वीप, जलधिभिः अनेक द्वीप समुद्र आणि किती आहे तर संख्यातीते असंख्यात अशा प्रकारचे द्वीप आणि समुद्र आणि बहिः पवनैः त्रिभिः आणि बाहेर त्याच्या 3 वलय. पवनैः त्रिभिः घनांबू, घन वात अंबू, तनुवात अंबू अशा प्रकारचे 3 त्या ठिकाणी वलय आहे. आणि त्यांनी ही पृथ्वी पूर्ण वेष्टीत केलेली आहे. त्रिलोकाचा नकाशा डोळ्यासमोर आणा. त्रिलोकाचा नकाशा डोळ्यासमोर आणताना दोन्ही हात कमरेवर ठेवून उभ्या असलेल्या आणि पाय पसरलेला आहे एखादा व्यक्ती. अशा परिस्थितीत तो जो काही आकार बनतो आहे तो त्रिलोकाचा आकार आहे. त्या त्रिलोकाच्या आकारामध्ये पृथ्वीचं स्थान कुठे आहे किंवा मध्यलोक कुठे आहे? मध्यलोकाचं स्थान फक्त एक आडवी रेषा दाखवली जाते, एक राजू प्रमाणाची तेवढी रेषा दाखवली जाते. वर परत ती वाढत जाते 5 राजू पर्यंत त्या ठिकाणी आणि परत कमी कमी होत शेवटी वर एक राजू उरते. आणि खाली जर आम्ही बघितलं तर पाय पसरलेल्या व्यक्तीप्रमाणे ती वाढत वाढत खालचा तळ भाग जो आहे तो 7 राजू प्रमाण आहे. आणि डेप्थ जर पाहिली तर सर्वत्र 7 राजू त्याची खोली असणार आहे. अशा तऱ्हेने हा त्रैलोक्याचा नकाशा आम्ही परस्परोपग्रहो जीवानाम आमचं चिन्ह ठरविलेलं आहे. तो चिन्ह म्हणजे आमचा हा 3 लोकाचा नकाशा आहे. फक्त त्याच्यामध्ये खोली दाखवली नाहीये. ती 3 डायमेन्शन मध्ये पाहून आम्हाला ती खोली समजायची आहे. तर अशा प्रकारे जी मधली रेषा आहे ही मधली रेषा म्हणजे मनुष्य क्षेत्र. त्याच्यातही तेवढेही मनुष्य क्षेत्र नाही आहे. त्याच्यामध्ये देखील फक्त
2.5 द्वीपापर्यंत मनुष्य क्षेत्र आहे. तर ते सर्व मनुष्य क्षेत्र असंख्यात द्वीप समुद्र द्वीप समुद्र अशा प्रकारे असणार आहे. मध्यभागीचं जे द्वीप आहे ते जम्बूद्वीप आहे आणि शेवटचं जे द्वीप आणि समुद्र असणार आहे तो स्वयंभू रमण समुद्र आहे. अशा तऱ्हेने असंख्यात द्वीप समूहांनी आणि त्याच्यानंतर येणारे 3 वातवलय, त्याच्यामध्येच गर्भित आहे ते वातवलय. तर अशा तऱ्हेने हे अगदी जगत पूर्णतः वेष्टित आहे. आणि नंतर आकाश, अलोकाकाश देखील आहे. खे शब्द वापरलाय. खे याचा अर्थ आहे आकाश. खेन म्हणजे ते अलोकाकाश नंतर असणार आहे. अधस्ततः त्याच्या अधोभागामध्ये, मनुष्य लोकाच्या अधोभागामध्ये काय आहे तर असुर नारकान, असुर कुमार जातीचे देव किंवा व्यंतर देव आहे, भवनवासी देव आहे आणि खाली नारकी जीव आहे. आणि उपरी ऊर्ध्व भागामध्ये दिविजान देव लोक आहेत. एकावर म्हणजे जोडी जोडीनी 16 स्वर्गापर्यंत आणि त्यानंतर नवग्रह, नंतर 9 अनुदिश एकाच पटलामध्ये आणि 5 अनुत्तर. अशा प्रकारे ही पूर्ण स्वर्गाची रचना त्या ठिकाणी आहे. आणि मध्यभागे नरान कृत्वा, या सगळ्यांनी वेष्टित केली आणि मध्यभागामध्ये कोण ठेवलं तर मनुष्य सृष्टी ठेवली. कारण 2.5 द्वीपापर्यंतच आम्हाला मनुष्य दिसणार आहे. त्यांना सगळ्यात मध्यभागी केंद्रित करून ठेवलेलं आहे. याप्रमाणे विधिमंत्रीना, विधिरूपी मंत्राने आम्हाला काय केलेलं आहे, संरक्षित केलेलं आहे. संरक्षण, प्रोटेक्शन दिलेलं आहे. आमच्यासाठी हे सगळे बॉडी गार्ड म्हणून नेमलेले आहे. आणि आम्हाला त्यावरही एखादा असा चक्रवर्ती, राजा किंवा असा कोणीतरी एक परत दिलेला आहे, त्राता रूपाचा, पती रूपाचा. आणि असं असताना सुद्धा अतिशयेन अलंघ्य अंतकः, तरीही आचार्य सांगतात की अंतकः म्हणजे त्या कालाला कुठल्याही तऱ्हेचा प्रतिबंध करता येत नाही. त्याची शक्ती ही अलंघ्य शक्ती आहे. तो कशाही प्रकारचा आम्हाला येऊन घेऊन जाऊ शकतो. अत्यंत दुर्गम असा हा यम म्हणजे मृत्यू आहे, अंतक आहे, काल आहे. त्याला कुणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून आचार्यांनी परत याही श्लोकामध्ये आम्हाला हे सांगितलं की शरीराची रक्षा न करता तू कुणाची रक्षा कर, तर आत्म्याची रक्षा कर. आत्मा हा अविनाशी आहे, तरी रक्षा कर हे सांगितलेलं आहे. रक्षा कर याचा अर्थ की आज तागायत पर्यंत त्याला आपल्या स्वभावाची प्रतीती झाली नाही, त्याचं अजर अमरत्व स्वभाव त्यांनी ओळखला नाही. त्याला तर असं वाटतं आहे की हा जीवच जन्म धारण करतो आहे आणि जीवच मृत्यू देखील पावतो आहे. त्याला तर हे सांगितलं की तू या देहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जन्म मरण करतो आहे. तू तर वास्तविकतः अजर अविनाशी असा स्वभावी आहे. पण तू या शरीरामध्ये काय करतो, प्रीतीची भावना करतो, आत्मीय बुद्धी करतो आणि त्यामुळे नवनवीन शरीर तुला धारण करावे लागतात. आणि म्हणून व्यवहार नयानी हा जीव शरीर धारण करतो किंवा आत्मा शरीरवान आहे, मूर्तिक आहे असं म्हटल्या जातं. निश्चयाने आमच्या आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर शरीराप्रतीचा ममत्व भाव आम्हाला कमी करावा लागेल. आणि जेणेकरून मग आम्हाला नवीन देह प्राप्त होणार नाही. आणि हाच मुक्तीचा खरा समीचीन मार्ग आहे. अशा प्रकारे हा श्लोक या ठिकाणी आचार्यांनी परत वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की कालापेक्षा कुणीही अधिक बलवान नाही. काल जो आहे, यम जो आहे, हा अत्यंत बलवान आहे. आयुची स्थिती पूर्ण झाली
की काल प्राण नेण्याचा उद्यम करतो. प्राण नेण्याचा यम म्हणजे काही कुणी आहे असं नाही आहे. आम्ही यमाची कल्पना अशी त्यांच्यासारखी मांडलेली नाहीच आहे. आमचंच आयुकर्म संपुष्टात येते आणि नवीन आयुचा उदय सुरू होतो. यम कोणीतरी आहे, तो रेड्यावर बसून येतो आहे आणि चल तुला घेऊन चाललो असं कुणीही नाही आहे. आमचं कर्मच त्या ठिकाणी आहे हेही समजायचं आहे. पण या ठिकाणी यम किंवा काल याला एक काय केलेलं आहे त्यांनी, रूपकात्मक रीतीने इथे प्रस्तुत केलेलं आहे. म्हणून काल प्राण नेण्याचा उद्यम करतो असं जरी म्हटलं तरी आमची आयु संपते, आयुचा शेवटचा निषेध उदयात येतो हे समजायचं आहे. आणि तेव्हा त्यापासून आमचं संरक्षण कधीही कुणीही करू शकत नाही. कालच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आहे का मीनाताई? आहे का? हो आहे 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 हा आहे बहिणी. कालचा प्रश्न, हा ठीक. मग आता कालच्या प्रश्नाचं उत्तर या अनुषंगाने बघू आपण. आयु बांधताना कोणतंही कर्म बांधत असताना त्यामध्ये स्थितीबंध, प्रदेशबंध आणि अणुभागबंध. प्रकृतीबंध तर त्या कर्माची तशी झाली, ज्ञानावरण आयु बांधली म्हणजे ती प्रकृती तर त्याची ठरली. मनुष्य आयु बांधली असेल तर ती प्रकृती ठरली. आता ती आयु बांधल्यानंतर त्या आयुची स्थिती ठरणार आहे, प्रदेशांची संख्या ठरणार आहे आणि त्याचा अनुभाग जीवाला कसा मिळणार आहे हे पण निश्चित होणार आहे. आता आयुच्या बाबतीमध्ये आयुबंध हा मागच्या भवामध्ये झालेला आहे. या भवात या आयुचा तर बंध आपल्याला झालेला नाही आणि मागच्याच भवात किती त्याची स्थिती राहणार आहे हे अपकर्ष काळामध्ये निश्चित झालेला आहे. आता हा जेव्हा नवीन आयुचा उदय सुरू झाला, नवीन आयुचा उदय सुरू झाला याचाच अर्थ की पूर्व आयुची सत्ता संपलेली आहे आणि आता आमचा नवीन आयु कर्माचा उदय सुरू झाला. उदय सुरू झाल्यानंतर त्याची स्थिती ठरली, किती काळपर्यंत ते उदयात येणार आहे हे निश्चित झालं. निश्चित झाल्यानंतर त्याचे प्रदेश कशा प्रकारचे उदयात येतील हे पण ठरलं. पण प्रदेश उदयात येत असताना काही काळपर्यंत त्याचे बरोबर परमाणू आले. पण समजा यामध्ये जीवानी अतिशय संताप केला, जीव वाईट व्यसनांच्या मागे लागला किंवा आणखी त्याच्यामध्ये काही स्थित्यंतर घडले, तर जे पुढे भविष्य काळात उदयात येणारे आत्मप्रदेश म्हणजे आयुचे जे काही प्रदेश असतील ते प्रदेशांच्या मधले काही प्रदेश आधीच उदयात येतात, म्हणजे उदीर्णा होऊ शकते त्याची किंवा अपकर्षण होऊ शकतं. याला म्हणायचं प्रदेश उदीर्णा. याला तर बाह्य निमित्त कारण कोणतं सांगितलंय? एखाद्या वेळेला खूप व्यक्ती चिडली, क्रोध केला, तर वरचे जे प्रदेश आहे त्याची उदीर्णा होऊन ते उदयात येऊ शकतात किंवा त्याचं अपकर्षण होऊन त्याची स्थिती कमी होऊ शकते. पण त्या ठिकाणी पूर्ण कर्माची स्थिती संपलेली नाही आहे. त्यामधले काही परमाणू आले पण काही परमाणूंची अजून तिथे सत्ता विद्यमान आहे. म्हणून आयुची पूर्ण अपवर्तन होऊन उदीर्णा झालेली नाही आहे. आणि उदीर्णेमध्ये नियम असा आहे, अकाल मरणामध्ये अकाल मरण होत असताना संपूर्ण आयुच त्या ठिकाणी संपून जाते. आणि ही उदीर्णा जी होते, स्थिती उदीर्णा, ही प्रदेश उदीर्णा तर निरंतर अशा प्रकारे सुरू आहे. पण ज्या वेळेला स्थिती उदीर्णा होते त्यावेळेला मात्र आयुच्या संपण्याच्या एक अंतर्मुहूर्त आधीच स्थिती उदीर्णा होऊ शकते. आधी स्थिती उदीर्णा पूर्ण आयुची होत नाही. प्रदेश उदीर्णा भलाई होईल पण स्थिती उदीर्णा मात्र अकाल मरणाच्या एक अंतर्मुहूर्त आधी येते. जसा एखादी व्यक्ती आहे, जर समजा ते 80 वर्षाचं आयुष्य घेऊन ती व्यक्ती आलेली आहे, त्याचे निश्चितपणे संख्या ठरलेली आहे की इतके इतके परमाणू इतक्या इतक्या समयामध्ये उदयात येतील. पण ती व्यक्ती राग करत असेल, जास्त चिडचिड करत असेल, तिला एखादा रोग झाला असेल तर तिच्या म्हणजे वरच्या प्रदेशांमध्ये प्रदेश उदीर्णा होऊन ते परमाणू खाली येऊ शकतात. आणि समजा रोग तीव्र असेल
त्याचा प्रतिकार करायला समर्थ नाहीये, कितीही औषध घेतली तरी ते वाचणार नाही. अशा वेळेला एक अंतर्मुहूर्त आधी अपकर्षित सगळेच्या सगळे परमाणू येऊन पूर्ण स्थिती तिथे नामशेष होते आणि त्या जीवाचा त्या रोगाने मृत्यू झाला असं म्हटलं जातं. म्हणून प्रदेश उदीरणा वेगळी झाली आणि स्थिती उदीरणा वेगळी झाली. स्थिती उदीरणा म्हणजे अपवर्तन आणि प्रदेश उदीरणा जी झालेली आहे ही त्यामध्ये घडणारी नेहमीची प्रक्रिया आहे. कोणत्याही कारणाने असे प्रदेश त्या ठिकाणी उदयात येऊ शकतात. आता यावर काही असेल विचारायचं तर विचारा. जसं अपकर्षण होते तसं मग उत्कर्षण पण होते का? म्हणजे जसं नाही. क्रोध परिणामामुळे हा उत्कर्षण होण्यासाठी नियम कोणता आहे आपल्याजवळ? उत्कर्षण होण्यासाठी सर्वसामान्य नियम हा आहे की ज्या वेळेला कोणत्याही कर्माचं उत्कर्षण व्हायचं असते त्यावेळेला त्या कर्माचा बंध व्हावा लागतो. बंधासोबतच उत्कर्षण संभवनीय आहे. आणि आयुबंध तर या काळात आता मागच्याच याच्यामध्ये होऊन चुकला भावामध्ये. त्यामुळे या भावामध्ये आयुचं उत्कर्षण कदापिही शक्य नाही. अपकर्षण होऊ शकतं, कारण अपकर्षणासाठी हा नियम नाही आहे की त्याचा बंध होत असतानाच अपकर्षण होईल, हा नियम नाही. पण उत्कर्षणासाठी नियम हा आहे की तो कर्म त्यावेळेला बांधल्या गेलं पाहिजे, बांधत असलं पाहिजे. बांधलेल्या कर्मासोबतच सत्तेतल्या कर्माचं उत्कर्षण होऊ शकतं. आणि आम्ही आयु बांधली आहे मागच्या भावात, है ना? म्हणून ते उत्कर्षण शक्य नाही. ठीक आहे. हो. म्हणजे स्थितीमध्ये नाही होत उत्कर्ष अपकर्षण, म्हणजे जेव्हा अकाल मृत्यू होईल तेव्हाच होईल. प्रदेश बंधामध्ये म्हणजे फक्त प्रदेशांमध्येच होईल. तर प्रदेश बंध नका म्हणू त्याला, प्रदेश उदीरणा. प्रदेशामध्ये किंवा प्रदेशांचा प्रदेशांमध्ये उदीरणा होऊ शकते. उदीरणा म्हणा किंवा अपकर्षण म्हणा, हे होऊ शकतं. आता कालापेक्षा कुणीही बलवान नाही ही गोष्ट सांगतात की आयुची स्थिती पूर्ण झाली की काल प्राण नेण्यास उद्यम करतो. आचार्यांचे शब्द आहे. तेव्हा त्यापासून वाचण्यास कोण समर्थ आहे? अविज्ञात स्थानो व्यपगत तनु पाप मलिना खलो राहुर्भास्वत दशशतकराक्रांत भुवनम स्फुरंतं भास्वंतं किल गिलतिहा कष्टमपर परिप्राप्ते काले विलसति विधौ को हि बलवान. आता हा जो काल आपण म्हणतो, हा काल कसा आहे? अविज्ञात स्थान. याचं स्थान आम्ही सांगू शकत नाही, सगळ्यांसाठी तो अज्ञात आहे. त्याला कुणीही हा इथे आहे की तिथे आहे हे त्याचं स्थान सांगता येत नाही. नंतर कसं आहे, हा व्यपगत तनुः, शरीर रहित आहे, त्याला शरीरच नाही आहे. पाप मलिनः, हे सगळे काळाचे विशेषण सांगत आहे, यमाचे विशेषण सांगित आहे, अंतकाळाचे विशेषण सांगित आहे की त्याचा काल स्थान अज्ञात आहे. नंतर त्याला शरीर नाही आहे, पाप मलिनः, कृष्ण रंगाचा तो आहे. आणि हे उत्प्रेक्ष आहे हा अलंकार, आणि त्यामुळे हा राहूला लावलेला आहे आणि राहू सोबत कालाला देखील लागणार आहे. अशा प्रकारचा खलह राहू यासाठी की तो सूर्याला ग्रसित करतो, सूर्याला त्रास देऊ शकतो ग्रहणाच्या द्वारे. म्हणून हा खलह राहू कसा आहे आमचा, जो ज्याला त्रास द्यायचा आहे तो कसा आहे, अतिशय बलशाली आहे, भास्वत प्रकाशमान आहे आणि दशशतकराहा, त्याला सहस्र किरण आहे, कारण सूर्याला अनेक किरण आहे. आणि आक्रांत भुवनम, भुवनाला त्यांनी व्याप्त केलेला आहे. स्फुरंतम म्हणजे सुप्रतापवान आहे, प्रकाशमान आहे असा भास्वंतम, अशा त्या सूर्याला देखील तो राहू गिळून टाकतो, गिळतो, कवलित करतो, म्हणजे ग्रास बनवतो. आणि त्याप्रमाणे
हा जो आहे समय किंवा ज्याला आम्ही काल म्हणतो, हा काल देखील अशाच प्रकारे आहे की या कालाचं स्थान देखील अज्ञात आहे. तो शरीराने रहित आहे, पापाचं स्थान आहे, अत्यंत काळा कृष्ण वर्णाचा आहे आणि दुष्ट स्वरूपाचा आहे. आणि हा देखील अत्यंत बलसंपन्न अशा प्राण्यांना, कितीही संपन्न असेल त्या प्राण्यांना देखील हा काल त्या ठिकाणी घेऊन टाकतो, ग्रसित करतो. आणि कालाने एकदा धरल्यानंतर याचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यक्ती, वस्तू, औषध, डॉक्टर, कोणती पॅथी समर्थ नाही. म्हणून राहू आणि काल या दोहोंचेही स्थान अज्ञात आहे. कालाची दशा सर्वच आपण जाणतो आहे, म्हणून काल कोणत्या दिवशी येईल हे जरी आम्हाला माहित नाही, तरीही एक असे काही आम्हाला प्रसंग दिसतात की 7 दिवसात तर तो काल कधी ना कधी येणारच आहे. एक व्यक्ती आहे आणि ती गेली आणि त्यांनी गुरुजींना विचारलं की मला अशा प्रकारे होतं आणि मला काहीतरी याच्यावर उपाय सांगा. पहिल्यांदा तर आचार्यांनी त्याला सांगितलं की तुझा 7 दिवसात मृत्यू आहे, 7 दिवसात तुझा मृत्यू आहे. आणि त्या मृत्यूच्या भीतीने त्या व्यक्तीने अगदी सगळ्यांशी कसं वागायला सुरुवात केली, अत्यंत सुंदर, की आता मी 7 दिवसात जाणार आहे. 7 दिवस उलटून गेले, त्याचा मृत्यू काही झाला नाही. नंतर तो गेला गुरुजींकडे, परत आचार्यांकडे, आणि म्हणायला लागला की माझा मृत्यू झाला नाही. तर आचार्यांनी त्याला सांगितलं की तुझा मृत्यू झाला नाही, पण मी तुला या 7 दिवसात थोडी सांगितलं होतं, पण या 7 दिवसात नाही, पण कोणत्या तरी 7 दिवसात तुझा मृत्यू होणारच आहे. आम्हाला देखील ही सवय लावून घ्यायची आहे. आणि म्हणून झोपताना आम्ही विचार कसा करतो की भूयात पुनर्दर्शनम. जर मी सकाळी माझे व्यवस्थित राहिलो तर मला परत हे भगवन तुमचं दर्शन घडो. पहिलं काम भूयात पुनर्दर्शनम. किंवा मंदिरातून बाहेर पडताना देखील काय सांगितलेलं आहे की भूयात पुनर्दर्शनम. परत मला हे भगवन या मंदिरात मध्ये येता यावं आणि तुझं मला दर्शन घडावं. अशी ही कालाची दशा आहे. निश्चित दिवस नाही, पण 7 दिवसातलाच दिवस निश्चित आहे हेही समजायचं आहे. तिथी नाही, पण तिथी पण अशीच लावायची की कोणत्या तरी शुक्ल पक्षात किंवा कृष्ण पक्षात किंवा या 15 दिवस तिथींमध्ये आमचा निश्चितपणे मृत्यू होणार आहे. आणि राहूला अतनु म्हटलेलं आहे. अतनु, तनु नाहीये त्याला, हे म्हटलेलं आहे. आणि काय आहे तो पापी, दुष्ट अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. थोडक्यात या कालापासून आम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. पुढच्या याच्यामध्ये सांगतात की कालद्वारा प्राणींना मारण्याची विधी, काल आम्हाला कसा मारतो किंवा कसा आम्हाला त्या ठिकाणी आमचा प्राण हरण करून घेऊन जातो हे सांगतात. एखादा जर लुटेरा आहे आणि एखाद्या धनवान व्यक्तीला त्याला लुटायचं आहे, तर ती व्यक्ती काय करते, त्याला अज्ञात अशा स्थळी घेऊन जाते. पूर्वीच्या काळी जर म्हटलं तर निबिड अशा अरण्यात घेऊन जाते. अरण्यात घेऊन गेल्यानंतर त्याला मादक प्रकारचं द्रव्य दिल्या जातं किंवा दारू दिल्या जाते, ज्याच्या माध्यमातून तो बेहोशीत जाईल. बेहोशीत गेल्यानंतर त्याच्या जवळचे जे काही अलंकार असतील, सगळे काही मौल्यवान वस्तू असेल, त्या लुटून घेतल्या जातात. काल देखील अशाच प्रकारची मेथड जीवनात अप्लाय करतो हे सांगतात. उत्पाद्य मोह मद विभलमेव विश्वम वेधा स्वयं गत घृणस्तक कवद्य यथेष्टम संसार भीकर महागहनांतराले हंता निवारयतु मत्र हि कसमर्थ. उत्पाद्य, प्रथमतः मोह मद विभलम एव, काय केलेलं आहे, मोहजनित मदानी त्याला विभल करून, मूर्छित करून, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्याला अशा नशेमध्ये गुंतवून, नंतर विश्वम वेधाः
ब्रह्मदेव स्वतः गतघृण निर्दय बनून ठगवत ठगाप्रमाणे संसारामध्ये हे जे महावन सांगितलेलं आहे, हे महावनामध्ये त्याच्यामध्ये नेऊन त्याचा त्या ठिकाणी तशा प्रकारचा घात करतात. आजूबाजूला कोणीही नाही, निबिड असं अरण्य, त्या ठिकाणी ती व्यक्ती तिचा विवेक हरवून बसली आहे, मोहाच्या नशेमध्ये ती उन्मत्त आहे, कुठे जायचं आहे याचंही त्याला भान नाही जीवनामध्ये. आणि अशा निर्जन स्थळी नेल्यानंतर त्या ठिकाणी कोणीही त्याला वाचविण्यासाठी समर्थ नाही. अशा प्रकारे त्याची हत्या केली जाते. तर याच्यामध्ये हा सगळा जो काही आहे कर्मरूपी ब्रह्मा समस्त विश्वाला मोहरूपी दारूनी मूर्छित करून स्वयं तो ठग बनला आणि निर्दय होऊन इच्छानुसार संसार रूपी भयानक महावनाच्या मध्यभागी त्याचा घात करतो. अशा वेळेला कोण त्याचं रक्षण करू शकेल? कुणीही त्याचं रक्षण करायला समर्थ नाही, कारण त्याच्यासोबत कुणीही नाही. त्याच्यासोबत त्याचा विवेक उपयोगी आला असता ते देखील त्याच्याजवळ आता उरलेलं नाही. म्हणून ज्याप्रमाणे बिहड जंगलात एखादा मनुष्य चोर किंवा डाकूंना दिसला तर प्रथमतः त्याला दारू वगैरे मादक वस्तू पाजून मूर्छित करतो, त्याच्याजवळची पैसा संपत्ती ही हरण करतो. त्याप्रमाणे हा कर्मरूपी महान निर्दयी ठग अज्ञानी जीवांना मोहरूपी महामद उत्पन्न करणारी दारू पाजून उन्मत्त करतो. त्याला हेय उपादेय बुद्धी आता ते राहत नाही. तत्पश्चात त्याची रत्नंत्रय रूपी धनसंपदा ते लुटतात आणि शेवटी मारतात. म्हणून कालाचं कारण काय आहे? तर कर्म आहे. जे कर्मबद्ध जीव आहे ते कालाच्या वश आहे. आणि म्हणून हा जीव जर स्वयं मोहाने उन्मत्त झाला नाही तर हिताहिताचा विवेक त्याच्या जीवनात राहील आणि संसार रूपी संतापातून तो दूर हटू शकेल. म्हणून पहिला उपाय त्याला हा करायचा आहे. या काळाच्या अधीन जायचं नसेल तर कोणत्याही तऱ्हेने त्याला आपला विवेक त्या ठिकाणी जागृत ठेवावा लागेल. नशा जरी त्याला केल्या गेली असली तरी तेथून देखील त्याला सावरावं लागेल आणि मला या नशेच्या आहारी जायचं नाही हे निश्चित करावं लागेल. म्हणजे मोहापासून स्वतःला वाचवावं लागेल. तरच हा मोहाच्या अतीत जाण्याचा पुरुषार्थ जीवनात करू शकतो. इथे आपण थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये तव सापुनम.